गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आमच्या गावामध्ये विहाराचा 60वा वर्धापन दिन साजरा होणार आहे. पण त्याआधी सकाळी घडली एक घटना. तर मित्रांनो, आज आम्ही केलेले आहे बैल रेस्क्यू ऑपरेशन. आमच्या वाडीतील बैल रात्रीपासून घरी आला नव्हता. सकाळी असंच मी खेळण्यासाठी गेलो होतो. तिथे बाजूला एक शौचालयाचा खड्डा आहे. काहीतरी हालचाल वाटली म्हणून मी त्या ठिकाणी जाऊन थांबलो. तिथून मला काहीतरी तोकिरी शिंगासारखे हालताना दिसलं. अजून पुढे जाऊन पाहिलं तर काय, बैल असतो. मी लगेच जाऊन माझ्या आप्पांना सांगितले. त्यांनी मला विचारलं, अरे बैल कोणाचा? मी सांगितलं रमेश अण्णांचा. आम्ही लगेच सर्वांना कळवले की बैल अशा परिस्थितीमध्ये अडकला आहे. आणि लगेच गावातील सर्वजण फावडा, खंती वगैरे घेऊन तिथे पोहोचले. आणि पुढची कहाणी माझ्या आप्पांच्या आणि गावकऱ्याच्या जुबानी. आला म्हणून खूप लावतो आपण. त्याला शिंगा दिसली हल्लेली. शिंगा पुढे आला बघतो का हा म्हणतो आपलं म्हणतो जनरल ना परशामध्ये पिक्चर मधला कुठे म्हणून मागे याला शिंगाला उगाच त्याच्या पाय भरले लागतील. कुठे नाही येणार का जाईल. थांबणार नाही आम्ही तिकडे आपले बघतोय कार्यक्रम. आपण उभा बसला गेला तो नशीब तोंडाने नाही. आज व्हिडिओ अरे इकडून कसा होता वाजला होता ना माझ्यावर उडी मारायचा. इथून मस्त दिसतो चांगलं. पाहायला लागलं का? रस्ते काढतो घाबरला असं. आज जातोय ओठाला लागली लादी बघ. उठला तर गप्पी लागलाय त्याला. लागला खरचटलाय तो. खरचटलाय तो जाम. तर अशा प्रकारे माझे आप्पा आणि प्रसन्नदा यांनी बैलाला वाचवलं. तर असं झालं आमच्या गावातील छोटंसं बैल रेस्क्यू ऑपरेशन. थँक्स टू आप्पा आणि प्रसन्नदा. बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये.